नमस्कार, स्वप्नास किचनमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे। आजची आपली स्पेशल रेसिपी आहे। आपण इथं रस्सेदार अशी झून झालेल्या पावट्यांच्या शेंगांपासून उसळ बनवणार आहे। अगदी ड्राय ही नाही आणि अगदी पातळ ही नाही, रस्सेदार अशी आपण इथं उसळ बनवणार आहे, जेणेकरून आपल्याला आमटी आणि भाजीचा प्रश्न मिटेल। आणि पावटे म्हणले की सगळ्यांनाच आवडतात, प्रत्येक जण घरातील पावट्याची उसळ ही खातेच आणि अशा पद्धतीने बनवली तर खायलाही खूप छान लागते। आणि आपण इथं झटपट होण्यासाठी कुकर मध्ये बनवणार आहे। झून झालेल्या शेंगा असतात त्यामुळे शिजायला खूप उशीर लागतो आणि आपल्याला ही गडबडीच्या वेळेत बनवायचं असेल तर तुम्ही अशा पद्धतीने कुकर मध्ये रस्सेदार अशी पावट्याची उसळ बनवू शकता। इथं आता मी पावट्याच्या शेंगा सोलून घेतलेल्या आहेत। साधारण अर्धा किलोच्या प्रमाणात हे पावट्याचे दाणे काढून घेतलेले आहेत। अशा पद्धतीने आता याच्यामध्ये थोडा मिक्स शेंगाही आहेत, म्हणजे वाटाणा वगैरे। इथं तुम्ही पाहतच आहात अतिशय झून झालेले ह्या शेंगा आहेत, ज्या शिल्लक राहिलेल्या असतात आपल्या घरामध्ये। आता आपल्या याची उसळ बनवणार आहे। पहिल्यांदा तर कुकर घेतलेला आहे, मी कुकर मध्येच उसळ बनवायची आहे। आता कुकर गरम झाल्यानंतर याच्यामध्ये तेल टाकून घ्यायचं। गरजेनुसार तुम्ही आता जेवढ्या प्रमाणात बनवत आहात तेवढ्या प्रमाणात इथं तेल टाकून घ्यायचं। त्याच्यामध्ये पहिल्यांदा तर फोडणीसाठी जिरे टाकून घ्यायचे। जिरे टाकल्यानंतर खूप सुंदर असा वास येतो, म्हणजे जिरे भाजलेल्याचा। त्याच्यानंतर त्याच्यामध्ये बारीक चिरलेला असा कांदा टाकून घ्यायचा। आता उसळ जेवढ्या प्रमाणात बनवत आहात तेवढ्या प्रमाणात तुम्हाला इथे साहित्य वापरायचं आहे। थोडं जास्त उसळ बनवायची असेल तर इथं 2 कांद्यांचा तुम्ही वापर करू शकता। मी इथं थोडी कमीच बनवत आहे म्हणून मी इथं 1 कांदा वापरलेला आहे आणि 1 टोमॅटो अशा पद्धतीने एकदम बारीक चिरून घेतलेला आहे, पटकन भाजून होण्यासाठी। आता कांदा भाजल्यानंतर, कांदा असा लालसर रंग भाजल्यानंतर त्याच्यामध्ये टोमॅटो टाकून घेतला। टोमॅटो ही आपल्याला भाजण्यासाठी, पटकन होण्यासाठी भाजून याच्यामध्ये मीठ टाकून घ्यायचं। मीठ टाकल्यानंतर टोमॅटो ही पटकन भाजला जातो। टोमॅटो आपला भाजून होतोय तोपर्यंत इथं आपण कोथिंबीर आणि लसूण खलबत्यामध्ये बारीक चेचून घ्यायचं आहे। तुम्ही मिक्सर मध्ये ही पेस्ट करून घेऊ शकता। मी इथे खलबत्यामध्येच असं मोठं असं चेचून घेतलेलं आहे। मोठं चेचून घेतल्यानंतर त्याचा फ्लेवर खूप छान येतो। एकदम बारीक पेस्ट करत बसायची गरज लागत नाही, तर आपल्याला खलबत्यामध्ये असं चेचून घ्यायचं। कोणती म्हणजे लसूण ज्यावेळेस आपण घालतो त्यावेळेस खलबत्यामध्ये चेचून घातला की त्याची टेस्ट वेगळीच येते, म्हणून मी इथं ही खलबत्यामध्येच अशा पद्धतीनं कोथिंबीर आणि लसूण चेचून घातलेलं आहे। याच्यामध्ये आपण एक्स्ट्रा साहित्य कोणतंही वापरलेलं नाही, म्हणजे याच्यामध्ये आपण खोबरं वगैरे असं काहीच वापरलेलं नाही, फक्त कोथिंबीर आणि लसूण चेचून घेतला। आता लाल तिखट आपण इथं तेलामध्येच भाजून घ्यायचं, म्हणजे आपली भाजी अशी चमचमीत बनून तयार होते। सोबतच थोडी हळद घातलेली आहे। आता पचनासाठी सुखद व्हावं, म्हणजे पचावं पटकन, यासाठी थोडा हिंग वापरायचा। जेवणामध्ये थोडं कंपल्सरी हिंग वापरला तरी चालतो। रोजच्या जेवणामध्ये हिंगाचा फ्लेवर काही वेगळाच असतो, म्हणजे छान वासही येतो जेवणाला। आता याच्यामध्ये आपण शेंगदाण्याचं कूट घालायचं आहे, म्हणजे बारीक करून घेतलेलं। आता इथं शेंगदाणे मी भाजून घेतलेले आहेत आणि त्याचं असं बारीक कूट करून घेतलेलं आहे। थोडंसं जाडसर असेल तरी चालेल आणि बारीक केलं तरी चालेल। तेही तेलामध्ये भाजून घ्यायचं, म्हणजे कांदा आणि टोमॅटो सोबतच। आता ते भाजून झाल्यानंतर याच्यामध्ये आपण जे वरण्याचे दाणे आहेत पावट्याचे, ते असे मस्तपैकी पाण्यामध्ये स्वच्छ धुवून घेतले, म्हणजे एखाद वेळेस त्याच्यातील किडकं किंवा आळी वगैरे असेल तर ती पाण्यामध्ये वरती येते, त्यामुळे आपण पहिल्यांदा पाण्यामध्ये स्वच्छ धुवून घ्यायचे, म्हणजे आपल्या लक्षात येतं। नीट करत असतानाही आपण इथं बघून घेतलेलंच आहे, परंतु लास्ट स्टेप म्हणून आपण पाण्यामध्ये स्वच्छ धुवून घ्यायचं। तेही तेलामध्ये थोडं परतून घ्यायचं मसाल्यांबरोबरच आणि याच्यामध्ये गरम पाणी घालायचं। आपल्याला जेवढ्या प्रमाणात रस्सा भाजी हवी आहे, म्हणजे जर तुम्हाला जास्त रस्सेदार हवे असेल तर थोडं जास्त पाणी घालू शकता, नाहीतर इथं 2 ग्लास पाणी मी घातलेलं आहे। कुकरच्या शिट्ट्या होईपर्यंत पाणीही आटलं जातं, खाली करपू नये म्हणून इथं मी 2 ग्लास पाणी वापरलेलं आहे। नंतर जर तुम्हाला जास्त घट्ट हवं असेल तर तुम्ही नंतर गॅस मंद आचेवरतीही आटवू शकता पाणी, त्यामुळे काय होतं, शिजलाही जातो पावटा व्यवस्थित आणि इथं आपली भाजी मस्त अशी रस्सेदार बनून तयार होते। आता कुकरही थंड झालेला आहे। कुकरच्या इथं साधारणतः 4 शिट्ट्या करून घ्यायच्या। कुकर थंड झाल्यानंतर आपण झाकण काढून घेतलेलं आहे आणि इथं पाहतच आहात तुम्ही, मस्त अशी रस्सेदार आपली उसळ बनून तयार झालेली आहे। याला तुम्ही आमटीही म्हणू शकता रस्सेदार, परंतु इथं थोडीशी घट्ट अशी आपण इथं रस्सेदार उसळच बनवलेली आहे। खायलाही खूप छान लागते आणि टेस्टीही भरपूर झालेली आहे। वासही सुटलेला आहे वरण्याचा सगळीकडे पावट्यांचा। आता आपण चेक करून घेऊयात शिजलेले आहेत की नाही। तुम्ही पाहतच आहात 4 शिट्ट्यांमध्ये असं परफेक्ट वरण्याच्या शेंगा आपल्या शिजून झालेल्या आहेत। मस्त अशी रस्सेदार पावट्याची रसरशीत उसळ बनून तयार झालेली आहे। रेसिपी तुम्हाला आवडल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायलाही विसरू नका रेसिपी कशी वाटली ते। आणि अशाच सिंपल रेसिपींसाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा।